स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। आज जर मी कोणालाही विचारलं की तू एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की कोणती ब्रांच हवी आहे किंवा पालकांना विचारलं तुमच्या मुलाला मुलीला कोणती ब्रांच हवी आहे, प्रत्येकाच्या मनात आहे की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवी आहे, राईट। मग आपल्याला आजच्या व्हिडिओमधून हेच समजून घ्यायचं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नेमकं असते काय, याच्यामध्ये सिलेबस काय असतो, नेमकं तुम्ही काय शिकणार आहात आणि याचा तुम्हाला 4 वर्षानंतर काय फायदा होणार आहे, मे बी तुम्हाला कसे पॅकेजेस मिळतील किंवा तुमची कंपनी वगैरे, या थोड्याशा गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत। सगळ्यात पहिले समजून घ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नेमकं आहे काय। बघा, थोडंसं जर आपण इतिहासात गेलो, थोडंसं मागचा विचार केला तर तुम्हाला आठवत आहे का रे, फोन जे आले ते आत्ता आलेले आहेत, ओके। म्हणजे आपला जेव्हा जन्म झाला मे बी म्हणेन मी तेव्हा फोन आले, 2000च्या आसपास फोन वगैरे यायला चालू झाले इंडियामध्ये। त्याच्या आधी आपण धरूया की दुसऱ्या देशामध्ये 1980च्या आसपास कुठेतरी फोन आले, राईट। त्याच्या आधी फोन वगैरे अशा काही गोष्टी नव्हत्या किंवा कॉम्प्युटरसुद्धा नव्हते। तुम्ही आधीच्या काळात बऱ्याचदा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर एक पोस्ट बघितली असेल, बघा तुम्हाला आठवत आहे का, आज तुम्ही 16 जीबीचं पेनड्राईव्ह बघतो पण एवढंच असतं। आपल्या फोन्समध्ये मेमरी कार्ड असतो, ते केवढंच असतं, 16 जीबीचं, 24 जीबीचं जे काय असतात, 32 जीबीचे एवढे मेमरी कार्ड असतात, राईट। पण आधीच्या काळामध्ये तुम्हाला वाटतं की 1 MB, ओके, आपले जे कार्ड्स आहेत ते जीबीचे आहेत, 1 MBची स्टोरेज आपल्या घराइतकी असायची किंवा रूम्स एवढं 1 MB एवढं स्टोरेज लागायचं। म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्या, आता आपण खूप ॲडव्हान्स होत चाललो आहे। आधीच्या काळामध्ये 1 MB, ओके, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कधीतरी रॉकेट जे वर जायचे, आपण चंद्रावर वगैरे पाठवायचो, त्याचं स्टोरेज MBमध्ये असायचं, राईट। पण आता आपण बघा आपल्या खिशामध्ये 256 GB, आज माझा फोन 128 GBचा आहे, राईट। म्हणजे काय झालं आहे, जसा जसा काळ पुढे जातोय तशा गोष्टी आपण अपग्रेड करत गेलो। जसं मी एक उदाहरण छोटंसं दिलं तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगलाच का डिमांड आहे। तुम्ही जर कधी माहिती काढली असेल, तुम्ही कधी ऐकलं असेल तर इंडिया IT मध्ये खूप पुढे आहे, ओके। मग इंडियाच का बरं IT मध्ये पुढे आहे, त्याचं काय बेसिकली उदाहरण आहे, तुम्ही आठवत आहे 2010च्या आधी किंवा आधीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल 4-5 वर्ष आधी आपण हार्ड कॅश घेऊन फिरायचो, 500ची नोट काढ, 200ची नोट काढ। मला आता आठवत सुद्धा नाही की लास्ट ATM मध्ये मी कधी गेलो होतो, राईट। म्हणजे काय झालं रे, आपण भारतीय ॲडव्हान्स झालो। आज आपल्याकडे पाण्याची बॉटल घ्या किंवा छोट्यातली छोटी गोष्ट घ्या, 1 रुपयाच्या चॉकलेटला सुद्धा आजकाल काय करतोय आपण, फोन पे करतोय, गुगल पे करतोय, राईट। तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल आता आपण झोमॅटो घरी, हे 4-5 वर्षाचे डिफरन्स आहेत। आता आपण काय करतोय, बाहेर जात नाही जेवायला मागवायला, आता भाजी मागवतोय आपण। मग या ज्या गोष्टी चालतात त्या ऑटोमॅटिक झाल्या का, नाही। जर एवढी ट्रान्झॅक्शन दिवसातून 10 ट्रान्झॅक्शन मी करतोय, प्रत्येक 130 कोटी आपल्याकडे जनता आहे, एवढ्यांनी जर ट्रान्झॅक्शन दिवसातून करत असतील तर विचार करा किती ट्रान्झॅक्शन होत असतील। मग हे जे सगळं चालू आहे हे काय ऑटोमॅटिकली चालू आहे का, नाही। याला इंजिनियर्स नक्कीच लागत असतील। मग कोणते इंजिनियर्स हे सगळं मेंटेन करतायत, डेव्हलप करतायत, अशा नवीन गोष्टी आणतायत, तर ते प्रत्येक जण जो आहे तो कॉम्प्युटर फील्डमध्ये काम करतोय, ओके। मग तो कॉम्प्युटर इंजिनियरच असेल का याची गॅरंटी नाही आहे, बट तो कॉम्प्युटर फील्डमध्ये काम करतोय। आजकाल जे काही टेक्नॉलॉजी येते ही कशाची आपल्याकडे म्हणूया देण आहे, ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची देण आहे। त्याच्यामुळे येणारा काळही नक्कीच आता आज आपण इथंपर्यंत आलोय, काय सांगू, याच्या पुढे वेगवेगळ्या काय गोष्टी येत जातील, राईट। मग ह्या ज्या गोष्टी येणार आहेत, जसं तुम्ही AI हे शब्द आज ऐकताय, तसं येणाऱ्या नवीन ज्या काही गोष्टी असणार आहेत ह्या सुद्धा डेव्हलप कोण करणार आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे। तर नक्कीच तिथे जॉब्स असणार आहेत, नक्कीच तिथे काहीतरी नवीन गोष्टी असणार आहेत। म्हणूनच आज प्रत्येकाची इच्छा आहे की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायची, राईट। मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे काय, अजून थोडं बेसिक्समध्ये जाऊया आपण, ओके। कॉम्प्युटर म्हणले की डोळ्यासमोर काय येतं, एक PC येतो, एक स्क्रीन येते, ओके, आणि माऊस, प्रिंटर, अशा थोड्याशा तुम्हाला गोष्टी अंदूक दिसत असतील। मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग याचा अर्थ हे का की कॉम्प्युटर तुम्हाला नीट करायचं आहे। जसं मेकॅनिकल म्हणलं की मला गाडी नीट करायची, हे डोक्यात येतं। इलेक्ट्रिकल म्हणलं की काय असेल बाबा, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं, खांबं वगैरे सगळ्या गोष्टी बघणं, असं मनात येतं। मग कॉम्प्युटर म्हणजे काय, लगेच कॉम्प्युटर नीट करणं का, नाही। लक्षात घ्या, कॉम्प्युटरचे 2 पार्ट्स आपण क्लासिफाय करू। आपण बेसिकली समजून घेऊया पहिले कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असते काय, राईट। मग पुढे त्याचे प्लेसमेंट्स, मग अभ्यासक्रम, असं थोडं पुढे जाऊया। बेसिकली समजून घ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे काय, ओके। लक्षात घ्या, आता कॉम्प्युटरचे ना आपण 2 प्रकार करूया, ओके। तुम्ही मला सांगा, माऊसला हात लावू शकता, राईट। तुम्ही मे बी कीबोर्डला हात लावू शकता, पण कॉम्प्युटरमध्ये यूट्यूब चालतंय, तुम्ही काय यूट्यूबला जाऊन हात लावू शकता का, नाही। थोडक्यात काय, कॉम्प्युटरचे 2 प्रकार आपण क्लासिफाय करतो, एक सॉफ्टवेअर, एक हार्डवेअर। याच 2 गोष्टी तुम्ही तुमच्या ब्रांचमध्ये शिकणार आहात। जे कुणी मुलं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेतील ते बेसिकली 2 गोष्टी शिकणार आहेत, एक असेल हार्डवेअर, एक असेल सॉफ्टवेअर। हार्डवेअर म्हणजे काय रे, तुम्ही ऐकलं असेल कॉम्प्युटरमध्ये मदरबोर्ड असतो, राईट। त्यामध्ये कॅपॅसिटर्स दिसतात, छोटं कोणतंही, आता फोन जरी उघडून बघितला त्यामध्ये चिप असते, राईट। तुम्ही PC कधी उघडून बघितला बघा, त्याच्यामध्ये चिप असते, फॅन असतो, राईट।
मग हे सगळ्या गोष्टी कशा वर्क करतायत, ज्या गोष्टींना तुम्ही फिजिकली हात लावून बघू शकता त्याला आपण काय म्हणतो रे, हार्डवेअर म्हणत असतो. आणि अशा कित्येक गोष्टी जसं की आता मोबाईलचे तुमचे ॲप्स, राईट, तुमच्या फोनचे ॲप्स आहेत, हे फोनचे ॲप्स जे आहेत हे तुम्ही काही हात लावू शकता का त्याला, फक्त तुम्ही स्क्रीनवर टच करताय, पण त्याला तुम्ही फील करू शकता का, नाही का. यूट्यूबवर तुम्ही एखादी व्हिडिओ लावली, समजा कोणीतरी त्याच्यामध्ये डान्स करतं, थोडी तुमच्यासमोर डान्स करत असतो, तो काय एक सॉफ्टवेअर बनवण्याचा आहे, गेम्स आहेत, आपण काय फिजिकली तिथं डोंगर आहे गेममध्ये असतो, त्याला थोडी हात लावतोय, किंवा तो काही कॉम्प्युटरचा पार्ट आहे का, नाही. तर थोडक्यात काय बेसिकली समजून घ्या, हार्डवेअर पार्ट इन द सेन्स की ज्याला तुम्ही हात लावू शकता, सॉफ्टवेअर पार्ट म्हणजे तुमचे ॲप्स वगैरे. आता बेसिक उदाहरण मी तुम्हाला देतो. रेडमी कंपनी प्रत्येकाने ऐकली फोनची, आता माझाही फोन नाही गेस रेडमीचाच आहे, रेडमीचा फोन असतो, राईट. आणि तुम्ही इन्फोसिस कंपनीसुद्धा ऐकली. दोन्ही लक्षात घ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्येच आहेत, ओके. दोन्ही जर विचार केला तर रेडमी काय रे, कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचीच आहे. आणि तुम्ही इन्फोसिस कंपनीसुद्धा ऐकलं असेल, हेही कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे. मग या दोघात बेसिक फरक काय थोडासा विचार करूया. रेडमीचे तुम्हाला फोन्स सापडतील, बरोबर आहे. रेडमी काय करतं रे, फोन बनवतं, ओके. फोन बनवतं याचा अर्थ काय, ते कॅमेरा बसवतात, ते फ्लॅश लाईट बसवतात, ते मे बी मग स्क्रीन बसवतात, डिस्प्ले बसवतात, राईट. पण त्यामध्ये जे चालणारे ॲप्स आहेत हे रेडमी बनवत नाही. रेडमी काय करतो, प्रोडक्शन करतो, मॅन्युफॅक्चरिंग करतो, कशाची, फोनची, राईट. मग याला आपण काय म्हणू शकतो, रेडमी काय हार्डवेअर कंपनी आहे, ओके. पण तेच इन्फोसिस कंपनी, तुम्ही कधी ऐकलं का इन्फोसिसचा फोन आला मार्केटमध्ये आणि बघा याची एवढी एवढी प्राईज आहे, का इन्फोसिसच्या फोनची एवढी रॅम आहे, रोम आहे, नाही. इन्फोसिस काय करतो, इन्फोसिसचा एखादा प्रोडक्ट आहे तुम्ही म्हणू शकता, राईट. मग त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर, ओके. म्हणजे जे तुमचे ॲप्स असतात, ॲप्लिकेशन्स असतात, ह्याला आपण काय म्हणू शकतो, सॉफ्टवेअर आपण या गोष्टी म्हणू शकतो. अजून एक छोट्याशा उदाहरणाने तुम्हाला सांगतो. तुम्ही आत्ता प्रत्येकाने JEE दिली, CET दिली, तुम्हाला आठवतंय तुम्ही एकदा आयन पोर्टलवर गेला असेल, ते TCSचे आयन पोर्टल्स होते, ओके. मग त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर यूज केलं हे कोण बनवतंय, कंपनीज बनवतात, जसं की TCS कंपनी, इन्फोसिस कंपनीकडे याचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ते तुमचे एक्झाम्स कंडक्ट करतायत, राईट. मग त्यांचे ते PCs आहेत, पण ते काही फिजिकली काही करतायत का, ॲक्च्युअलमध्ये नाही. त्यांनी ते सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तुमच्या एक्झामसाठी, राईट. आणि ते त्याचे रिझल्ट्स वगैरे तुम्हाला ऑनलाईन प्रोव्हाइड करतायत. मग या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर. आणि ज्या फिजिकल गोष्टी, जसं की आता डायरेक्टली तुम्हाला फोन विकत घ्यायचा आहे, किंवा फोनमध्ये रॅम, रोम, मग त्याचं फॅन्स वगैरे, या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या ज्या फिजिकल असतात त्याला काय म्हणतो आपण, हार्डवेअर. मग कॉम्प्युटर इंजिनिअरचं बेसिक काम काय असतं, त्याचं काम असतं की दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकायच्यात. जेव्हा एखादा मुलगा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो तो दोन्ही गोष्टी शिकत असतो, तो हार्डवेअरसुद्धा शिकत असतो, तो सॉफ्टवेअरसुद्धा शिकत असतो. आय होप आता इथंपर्यंत लक्षात आलं. कॉम्प्युटर इंजिनियर बनून तुम्ही काय शिकणार आहेत, तुम्ही दोन बेसिकली ओव्हरव्ह्यू केला तर दोन पार्ट शिकाल. एक असेल हार्डवेअर पार्ट, एक असेल सॉफ्टवेअर पार्ट. हार्डवेअर पार्ट इन द सेन्स लक्षात घ्या, कॉम्प्युटर बनलंच कसं, ओके. कॉम्प्युटरमध्ये काय काय गोष्टी यूज केल्या, मग किती रॅम, रोम काय असते, मायक्रो कंट्रोलर्स काय असतात, मायक्रो प्रोसेसर्स काय असतात, ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्या तुम्ही हार्डवेअर पार्टमध्ये शिकाल. आणि सॉफ्टवेअर पार्टमध्ये तुम्ही काय शिकणार आहेत, सॉफ्टवेअर पार्टमध्ये तुम्ही शिकणार आहेत ॲप्स कसे बनवायच्या, वेबसाईट्स कशा बनवायच्या, ज्या फिजिकल गोष्टी नाही आहेत पण त्या एका कॉम्प्युटरचा महत्त्वाचा पार्ट आहेत, राईट. आता मग सॉफ्टवेअरमध्ये अजून थोडंसं डीपमध्ये जाऊया, कारण हीच गोष्ट तुम्हाला जॉब्स देणारी आहे, राईट. सॉफ्टवेअर शिकतोय म्हणजे याचा अर्थ काय, कॉम्प्युटर तर बनलेला आहे, मग ॲप बनवायसाठी वेगळं काय करावं लागतं. कॉम्प्युटर बनवणं आणि ॲप बनवण्यामध्ये काय मोठा फरक आहे. ॲप बनवायचा आहे म्हणजे काही तुम्हाला वस्तू आणाव्या लागत नाहीत. कॉम्प्युटर बनवायचं म्हटलं तर तुम्हाला इमॅजिन करा, बॉक्स आणावं लागेल, त्याच्यामध्ये लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आणाव्या लागतील, फॅन आणावं लागेल, मायक्रो प्रोसेसर आणावं लागेल, मायक्रो कंट्रोलर आणावं लागेल. सॉफ्टवेअर करायचं म्हणजे तुम्हाला काही दुकानातून जायचं आणि काय आणायचं आहे अशातला काहीच भाग नसतो. तुम्हाला काय करायचं असतं, कोडिंग करायची असते. कोडिंग करायची असते म्हणजे याचा अर्थ काय, कॉम्प्युटर एक इमॅजिन करा लहान बाळासारखं आहे, ओके. त्याला काहीच येत नसतं. तुम्ही जेव्हा एक कॉम्प्युटर इमॅजिन करताना तुम्ही इमॅजिन करा एक 2 वर्षाचं बाळ आहे, ओके. त्याला तुम्हाला शिकायचं आहे, त्याला शिकवायचं आहे, ओके. त्याला मराठी येत असते का, त्याला फक्त रडणं माहीत असतं, बरोबर. तसंच कॉम्प्युटर असतं, तो आहे तर पण त्याच्यामध्ये जे त्याचं ब्रेन आहे ते फंक्शनिंग नसतं, त्याला तुम्हाला शिकवावं लागतं. मग लहान बाळाला आपण कसं ओलेले करून असं एक छान त्याची भाषा वेगळी असते बघा. लहान बाळाला जेव्हा बोलतो आपण त्याची भाषाच वेगळी असते बोलायची, का आपण त्याला ट्रेन करत असतो. आपण आपली मराठी, प्युअर मराठी मी एकदम भाषण द्यायला लागलो तर लहान बाळाला समजेल का, नाही. आपण त्याच्या भाषेमध्ये त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, जेवलास का वगैरे असं गोड गोड बोलतो आपण त्याला, राईट. तसंच असतं कॉम्प्युटरला. आपण जेव्हा बोलतो त्याची स्वतःची एक स्पेसिफिक लँग्वेज आहे, त्याला काय म्हणतो रे, तुम्ही मग ऐकलं असेल कोडिंग. कोडिंग म्हणजे दुसरं काही नाही, कोणाची भाषा, कॉम्प्युटरची भाषा. जसं तुम्ही आणि मी आज मराठीमध्ये कनेक्ट होतोय, राईट. दुसरीकडे आपण समजा दुसऱ्या राज्यात गेलो तर हिंदी बोलतात, तामिळ बोलतात. हे काय, आपल्याला एकमेकाशी संवाद साधण्याची भाषा आहे किंवा एकमेकाशी बोलण्याची भाषा आहे.
तसंच कॉम्प्युटरची बोलण्याची भाषा म्हणजे कोडिंग. मग आपल्याकडे बघा, आपण 3 भाषेमध्ये बेसिकली मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. एक मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलेन, एक मी मराठीमध्ये बोलेन किंवा मी हिंदीमध्ये बोलेन, मला बाकी कोणती भाषा येत नाही. तसंच कॉम्प्युटरला पण बोलण्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. मग कोणत्या कोणत्या आहेत रे? सी प्रोग्रॅमिंग आहे, पायथन प्रोग्रॅमिंग आहे, जावा प्रोग्रॅमिंग आहे. लक्षात येते? म्हणजे याच्यात काही वेगळं नाही आहे. फक्त आपल्याला काय शिकायचं, तुम्ही 5वीत आलात, हिंदी शिकायला चालू केली, बरोबर, तुम्ही 2रीमध्ये वगैरे इंग्लिश मराठी शिकायला चालू केली. तसंच जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाल, तुम्हाला 2 पार्ट्स असतील, एक हार्डवेअर, ओके, एक सॉफ्टवेअर. आणि सॉफ्टवेअर म्हणजेच काय, कॉम्प्युटरची तुम्हाला भाषा शिकायची आहे. आणि या भाषेचेच काय प्रकार आहेत, म्हणजे सी प्रोग्रॅमिंग, पायथन प्रोग्रॅमिंग, आणि यालाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो, कोडिंग. आणि जेव्हा तुम्हाला, लक्षात घ्या, त्याची भाषा समजेल, ओके, एक बाळ असतं, लक्षात घ्या, बाळ चालणार आहे, फिरणार आहे, पण ते तुमचं ऐकतं कधी, ज्या दिवशी त्याला तुमची भाषा समजायला लागते, बरोबर आहे. तसंच तुमचं जे कॉम्प्युटर आहे ते वर्क कधी करणार आहे, जेव्हा तुमची त्याला भाषा समजेल. मग ठीक आहे दादा, एवढे मोठे कॉम्प्युटर इंजिनियर्स बनत आहेत, मग पुढे जाऊन यांचं काय होणार आहे? एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची. बघा, ठीक आहे, आधीच्या काळामध्ये तुम्ही रेस्टॉरंट्समध्ये जायचं, बरोबर आहे. त्या रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला आठवतं का कधी अशी ॲप वगैरे असायचे, कोणीतरी फिजिकली बिल लिहून द्यायचं, पनीरचे एवढे झाले, तंदुरीचे एवढे झाले, ह्याचे तेवढे झाले. आज तुम्ही बघा, प्रत्येक जागेवर कॉम्प्युटर्स आले, ते क्लिक करतायत, टेबलवर प्रिंटेड बिल येते, ओके. आता ही सिस्टम्स तर हॉटेलचे जे लोक आहेत त्यांनी ती वापरायला चालू केली आहे. इन केस आता तुम्ही शहरामध्ये बघत असाल, दूधसुद्धा ऑनलाईन मागवतोय आपण, म्हणजे दूधवाले जे आहेत, ओके, जे दूध डिलिव्हर करतात, त्यांच्या घरी गाय वगैरे आहेत, ते सुद्धा ऑनलाईन आजकाल दूध डिलिव्हरी करतायत, राईट. म्हणजे अशा कित्येक गोष्टीत बघा तुम्ही किती ॲडव्हान्स झालेत. आता आपण फोनपे वापरायला चालू केले, बरोबर आहे. आता आपण असं होऊ शकतं की आपण कॅशवर जाऊ, आता ठरलं आपण आता फोनपे वापरणारच. जे रेस्टॉरंट्स आहेत, ठीक आहे, ते रेस्टॉरंट आधीच्या काळामध्ये पेपर कसे व्हायचे, ऑफलाईन व्हायचे, आता ऑनलाईन होत आहेत, ऑनलाईन आता पेपर होणारच. या गोष्टी बंद होणार नाही आहेत, ठीक आहे. गरज कशाची कमी होईल, जास्त होईल, या गोष्टी पुढच्या आहेत. पण लक्षात घ्या, जेवढे इंजिनियर्स आहेत, आणि सगळं करणार कोण, इंजिनियर्सलाच करावं लागणार आहे. जर एवढ्या ट्रान्झॅक्शन इंडियामध्ये होत आहेत, त्यालाही कोणाला तरी हँडल करावं लागेल. एवढे रेस्टॉरंट्स ऑनलाईन फॉर्ममध्ये आजकाल येत आहेत, तर त्यालाही कोणाला ना कोणाला हँडल करावं. म्हणजे त्याला स्टॉप नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे असं नाही होणार आहे की आता काही असं अचानक होईल का की रेस्टॉरंटवाला म्हणेल की नाही नाही, मी आतापासून आधीसारखं कॅश वापरणार आहे, उद्यापासून तुम्ही मी गुगल पे, फोनपे वापरणं बंद करू, असं नाही होणार आहे. एखादी गोष्ट काहीतरी इम्पॅक्ट होईल गव्हर्नमेंटच्या निर्णयामुळे वगैरे, किंवा आपल्या याच्यामुळे, आपल्याला नाही आवडत आहे आजकाल ऑनलाईन टाईप, एखादी गोष्ट होईल. पण आज आपण ना कॉम्प्युटरशी इतके जुळले गेलो आहे, गावागावापर्यंत आज यूट्यूब पोहोचतं आहे. म्हणजे काय होतं आहे, आज आपण ही गोष्ट बंद होणारी नाही आहे. त्याच्यामुळेच काय होतं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची डिमांड ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात भारत एक असा देश आहे, आपण ॲज अ इंडियन आपण सगळ्यांनी प्राऊड असलं पाहिजे की इंडियाच्या ज्या कंपनीज आहेत किंवा इंडियाचे जे इंजिनियर्स आहेत, हे या फील्डमध्ये सगळ्यात जास्त चांगली काम करणारी लोक आहेत, ओके. तुम्ही आधीच्या काळामध्ये ऐकलं असेल, चायनाची मुलं, लहान मुलं, 2री 3रीची मुलं घड्याळ बनवतात, खेळणी बनवतात आणि विकतात. आपण थोडक्यात आधी काय सांगायचो की चायनाची मुलं खूप हुशार आहेत, ओके. चायनाची मुलं काय करतात, लहान लहान मुलांना सुद्धा ते जमतं, असं आपण सांगायचो. म्हणजे थोडक्यात काय, चायनामध्ये लहान मुलं सुद्धा नोकऱ्या करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि हुशार आहेत, हे सांगायचा प्रयत्न असायचा. आज दुसऱ्या देशामध्ये असं म्हणलं जातं की भारताची 11वी-12वीची मुलं, ज्यांचं एज 20 वर्ष आहे, त्या मुलांना सुद्धा कोडिंग येते, त्या मुलांना सी प्रोग्रॅमिंग येते, त्या मुलांना पायथन प्रोग्रॅमिंग येते, आणि ते स्वतःचे ॲप्स, वेबसाईट्स बनवतात, राईट. इंडियामध्ये कोडिंग ऐकणं खूप कॉमन आहे, तुमच्या सगळ्या मित्रांना कोडिंग माहिती आहे. दुसऱ्या देशामध्ये कोडिंग एवढी फेमस नाही आहे. दुसऱ्या देशामध्ये अजूनसुद्धा इंडिया नंबर 1 गोष्ट कंट्री आहे की जी त्यांना आपण हेल्प करतोय. दुसऱ्या देशाचे ॲप्स आज आपण बनवतोय, ओके. सो इंडियामध्ये खूप साऱ्या IT कंपनीज आहेत, खूप सारे यामध्ये जॉब्स आहेत. त्याच्यामुळेच प्रत्येक पालकाची इच्छा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा आहे की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, ठीक आहे. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओव्हरऑल तुम्हाला काय करायचं हे लक्षात आलं असेल. मग जॉब काय आहे नेमकं, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मग करतात काय आणि यांची पॅकेजेस काय असतात, ओके. म्हणजे नोकरी मिळेल का मला 4 वर्षानंतर, हा प्रत्येकाचा बेसिक क्वेश्चन आहे, आणि खरंच हा गरजेचा आहे. मग बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की खूप 20 लाखाचं पॅकेज मिळालं, 30 लाखाचं पॅकेज मिळालं, कुणाला 4 लाखाचं, 5 लाखाचं, 6 लाखाचं, पण नोकऱ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आहेत. त्याचं कारण बेस हाच आहे की तुम्ही लक्षात घ्या, ॲज अ इंडिया, ॲज अ कंट्री आपण खूप एक्सपांड होतो आहे. टेक्नॉलॉजिकली विचार करा, 4-5 वर्ष आधी आपण कुठं होतो आणि आज कुठे आहेत, आणि मे बी येणाऱ्या 5 वर्षामध्ये अजून कुठेतरी खूप पुढे असू, राईट. त्यामुळे इंजिनियर्सची डिमांड तर राहणारच आहे. त्यामुळे नक्कीच 4-1 वर्षानंतर नक्कीच तुमच्यासाठी जॉब्स अवेलेबल असणार आहेत. कारण लक्षात घ्या, ज्यांनी टेक्नॉलॉजी यूज करायला चालू केली ते आता काही सोडणार नाही आहे. आधीच्या काळामध्ये आपण फोन एवढे वापरायचो नाही, आता फोन वापरणं, फोनशिवाय राहू शकतो का आपण, नाही राहू शकत. मग जर तुम्ही फोन वापरणार आहेत तर तुम्ही ॲप वापरणार आहेत, ॲप वापरणार आहेत तर इंजिनियरचं काम येणारच आहे. तुम्ही फोन वापरणार आहेत तर कोणाला तरी तो फोन बनवावा लागेल, बनवणार कोण आहे, इंजिनियरच बनवणार आहे. त्याच्यामुळे याची डिमांड संपणार नाही आहे, थोडी कमी जास्त होईल, एखाद्या गोष्टीत कमी जास्त होईल, पण असं डिरेक्टली डिमांड संपेल असं शक्य नाही आहे, ठीक आहे. सो जॉब अवेबिलिटी 4 वर्षानंतर नक्कीच राहणार आहे. मे बी मग कुणा कधी असं होईल की मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त असेल किंवा TV मध्ये असेल, ओके. म्हणजे
समजते तुम्हाला की लक्षात घ्या, आधीच्या काळामध्ये एक 10 वर्षाआधी TV ज्याच्या कंपनी असेल, विचार करा ना, ज्याची TV बनवायची कंपनी असेल, ओके, त्याच्या इतके लकी पर्सन कोणी असेल का? कारण घरोघरी TV असायचा, ओके. पण आज तो काळ आहे का? नाही. आज काळ काय आहे की आज ज्याचा जो टीव्हीवाला आहे तो लॉसमध्ये. आज TV कोणी बघत नाही आपण. आज जो कोण फायद्यामध्ये, जो फोन मॅन्युफॅक्चर करतोय, ठीक आहे, मग तोच जर तो टीव्हीवाला जो माणूस होता त्याने जर त्याच्याच फॅक्टरीमध्ये तेव्हाच फोन बनवायला चालू केले असतील तर तो प्रॉफिटमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, बंद होणार नाही आहे. याच्यामध्ये ट्रान्झिशन्स मात्र नक्की काही ना काही येत जाणार आहेत. सो नक्कीच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 4 वर्षानंतर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. मग जॉब्स किती असतात अवेलेबल किंवा जॉब्स अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये? येस, नक्कीच खूप सारे CS साठी, IT साठी जॉब्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि येणाऱ्या 4 वर्षामध्ये सुद्धा असतील. पण एवढं लक्षात घ्या, एक गोष्ट खूप खरी आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं, आज 12वीच्याही मुलांना, ओके, आज माझा कोडिंग कोर्स फुल आहे. लक्षात घ्या, बॅच 1 10 दिवसामध्ये, 10 सुद्धा नाही 8 दिवसामध्ये फुल झाली, ओके. याचा अर्थ काय होतोय की आज आपण 12वीच्या मुलांनाही कोडिंग येते, राईट, की 12वीची मुलं C करतायत, पायथन करतायत. त्याच्यामुळे नक्कीच एवढं होतंय की कॉम्पिटिशन वाढत चालली आहे. प्रत्येक मुलगा प्रयत्न करतोय की मी ॲप बनवू, मी वेबसाईट बनवू, आणि प्रत्येक मुलगा असं या गोष्टीत पडत जातोय, राईट. सो कॉम्पिटिशन नक्की वाढतीये, पण तेवढे जॉब्स अवेलेबल आहेत, पण तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागणार आहे. लक्षात घ्या, आधीच्या काळामध्ये एक 10 वर्षाआधी, 5 वर्षाआधी तुम्हाला जास्त कोणाला काही येत नव्हतं, ओके, कारण असे कोर्सेस अवेलेबल नव्हते, क्लासेस अवेलेबल नव्हते, यूट्यूब अवेलेबल नव्हतं, त्यामुळे शिकण्याचे साधन कमी होते. आज तुम्ही विचार करा, तुमच्या 12वीमध्येच तुम्ही कित्येक मुलांनी कॉम्प्युटर सायन्स 12वीत घेतलेलं आहे, किंवा बरीचशी मुलं एवढी CS घेणार आहेत मुलं, राईट. मग या मुलांमध्ये फक्त तुम्हाला युनिक राहायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुमचा 60 मुलांचा वर्ग आहे, राईट. तर 60 मुलांपेक्षा तुम्हाला वेगळं राहायचं आहे, जेणेकरून नक्कीच तुम्हाला 4 वर्षानंतर प्लेसमेंट मिळणार आहे. ठीक आहे. आय होप प्रत्येकाला हा तरी प्रश्न समजला असेल की व्हॉट इज कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, राईट. आता जर तुम्हाला कोणी म्हणलं की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय, हे नक्कीच तुम्ही बेसिक त्याला समजून सांगू शकाल. ठीक आहे. मी डीपमध्ये पुस्तकी नॉलेज नाही सांगत आहे की काय सब्जेक्ट्स असतात, काय असतं, काय नाही, पण तुम्हाला बेसिक जरी लक्षात आलं असेल तरी ते आजच्या तुमच्या वयाच्या मानाने इनफ आहे. कारण सब्जेक्ट्स वगैरे आज ना उद्या तुमच्याकडे येतच जाणार आहेत आणि हे तुम्ही शिकतच जाणार आहेत. माझा असा प्रयत्न आहे की प्रत्येक ब्रँचवर एक एक व्हिडिओ बनवूया. आज आपण CS वर बनवला आहे, मे बी उद्या IT, त्याच्यानंतर ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल, अशा प्रत्येक ब्रँचवर एक एक व्हिडिओ बनवूया. ही सिरीज जर चालू ठेवायची असेल तर येस, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर नक्कीच आपण ही सिरीज कंटिन्यू करूया. आणि प्रत्येक, मला माहिती आहे आजचा व्हिडिओ लेंदी झाला असेल, पण खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि मला त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या. माहिती नाही की किती मुलं लास्टपर्यंत बघतायत व्हिडिओ. जर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल, पॅरेंट असाल, स्टुडंट असाल, कित्येक मुलांना मला माहिती आहे कमेंट्स करता येत नाहीत, पॅरेंट्सना तेवढं मराठी किंवा इंग्लिश टाईप करता येत नाही. फक्त तुम्ही थंब जरी पाठवला ना, ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओला लाईक करता, प्रत्येक पॅरेंट व्हिडिओला लाईक करतो, पण कोण व्हिडिओला लाईक केलं हे समजत नाही. ओके, मला ते दिसत नाही की कोण केलं आहे, पण तुम्ही जर कमेंट टाकले ना तिथे तुमचं नाव येतं. सो प्लीज फक्त जरी तुम्ही कमेंट करू शकत नसाल, थँक्यू वगैरे, मला माहिती आहे इंग्लिशवर टाईप करणं अवघड आहे, बऱ्याचशा पालकांना अजून यूज टू झालेले नाही आहेत किंवा मराठी वगैरे जमत नाही. तुम्ही फक्त थंब जरी टाकला तरी तुमचा मेसेज माझ्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की या माध्यमातून का असेल ना नक्की कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला का नाही हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.